नमस्कार. आपण ऐकत आहात अन नाते जुळले मनाचे मनाशी. लेखिका वेदिका केळकर वाटवे. ऐकूया आजचा पुढचा भाग, म्हणजेच चौथा भाग. अन नाते जुळले मनाचे मनाशी, भाग चौथा. अर्णव गोखले, तू? अगं, अशी काय विचारतेस? हो, मीच, अक्षता, अर्णव गोखले. तू इथे कसा? तू तर पुढे बोल ग. बाबा बाबा अर्णव गोखले हे नाव मी कुठेतरी ऐकले आहे. तू तू विराज कारखानीसला ओळखतोस? विराज कारखानीस हा अंतराचा नवरा. हो, विराज आणि मी एकाच कॉलेजला होतो. 11वी ते लास्ट इयर मुंबईमध्ये कॉलेजला होतो. शिवाय माझा तो गुरुबंधू आहे. मी आणि तो एकाच गुरुजींकडे शिकायला होतो. तू त्याच्याबद्दल कशी विचारतेस? ओळखतं का तुला तो? अर्णव म्हणतो. अर्थात, तो माझ्या ताईचा नवरा आहे आणि त्याच्या घरच्यांना लग्नासाठी तुम्ही तयार केलंत, बरोबर ना? अक्षता म्हणाली. हो, विराजला अंतरा आवडायची. विराजसाठी त्याचे आईबाबा मुलगी शोधायला लागले. अंतरा आणि विराजची सेमिनारमध्ये भेट झाली. तसं त्याने विचारलं तिला. अंतरा म्हणाली की मला करिअर करायचं आहे. आता मी याचा विचार करत नाही. त्यानंतर 2 वर्षांनी अंतरा आणि त्याची भेट दुसऱ्या सेमिनारमध्ये झाली. ते एका टीममध्ये होते. तिने सांगितलं की माझ्या घरात स्थळं बघायला सुरुवात झाली आहे. तुम्ही घरी विचारा, आई बाबा तयार असतील तर मी तुमच्याशी लग्न करेन. अर्णव म्हणाला. मग? बाबा, अंतराने तिचा पत्ता दिला. विराजने ठरवलं होतं लग्न करीन तर ते अंतराशीच, पण घरातले तयार नव्हते. तो निराश झाला. मग मी त्याच्या आईबाबांशी बोललो, त्यांना समजावलं, ते तयार झाले, इतकंच. अर्णव, पण तुला कसं माहिती अर्णवने कारखानीसांना समजवलेलं? मला माहिती आहे, अक्षता म्हणाली. तिला विराजने सांगितलं असेल. अर्णव म्हणाला. हो, त्यानेच सांगितलं. अक्षता. बरं, पण तू काही बोलली नाहीस. असो बाबा, ते सगळं जाऊ दे. हा इथे कसा, हा प्रश्न आहेच, अक्षता म्हणाली. अक्षता बाळ, तो तुला पाहायला आलाय. आईने तिच्यावर गुगली टाकली. मला पाहायला? अक्षता. अगं वेडे, मधुरा मावशीने एक स्थळ सुचवलेलं ना, तो हाच मुलगा आहे, अर्णव गोखले, आई म्हणाली. पण त्यावेळी तुम्ही मला नाव का सांगितलं नाहीत? फक्त मधुरा मावशीने स्थळ सुचवलंय, तुमचे 28 गुण जुळतात, इतकंच बोललात. आणि आज हा मला भेटायला येणार आहे ते पण नाही सांगितलं, अक्षता म्हणाली. अक्षू, माझी तशी इच्छा होती म्हणून तुला कल्पना दिली नाही. आणि दोघांची पसंती झाल्याशिवाय कोणीही पुढे जाणार नाही. वेळ घे, विचार कर. माझ्याशी, आईबाबांशी, अन्वी म्हणजेच माझ्या बहिणीशी बोल आणि काय तो निर्णय घे, असं अर्णवने तिला सांगितलं. काय वाटतं तुम्हाला? अक्षतावर ही गुगली पडल्यानंतर तिने या घटनेचा कसा विचार केला असेल? तिचं स्वप्न, तिचं करिअर, तिचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर होणाऱ्या लग्नाच्या गोष्टी किंवा लग्नाच्या ज्या काही बोलणी असतील त्या, या सगळ्यांना कशी सामोरी जाईल अक्षता? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अन नाते जुळले मनाचे मनाशी.